श्री स्वामी समर्थ. बाळा, तू आज खूप भाग्यवंत ठरणार आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी 2 मिनिटे दिली आहेस. जर हा संदेश तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत ऐका, कारण यामध्ये तुमच्यासाठी देवाने आशीर्वाद दिले आहेत. देव म्हणतो, मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. तुझ्या बातमीने तू आणि तुझा परिवार आनंदी होईल. मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आनंद आणि आरोग्य देण्यासाठी तुझ्यासमोर आलो आहे. माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो, कारण तुझे आत्तापर्यंतचे संघर्ष आणि तुझी भक्ती सेवा मी पाहिली आहे. तुझ्या सेवेने मी आनंदी झालो आहे. तुझ्या गरजा, इच्छा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी सेवा चालू ठेव. सत्कर्म करत राहा. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष आहे. आशीर्वादाचे ताट घेऊन तुझा हात दारासमोर उभा ठेव. विश्वास ठेव, दुःख आता तुला स्पर्शही करणार नाही. जर का तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय, स्वामी तुमची योजना छान आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. प्रेम, पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्या जीवनात येणार आहे. तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला मिळणार आहे. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ स्वीकारण्याची ही तुमची वेळ आली आहे. स्वीकार असल्यास होय, स्वीकार आहे असे टाईप करा. डोळे बंद कर आणि मी माझी ही भेटवस्तू स्वीकार कर. उद्या सकाळी एक नवीन सकाळ, एक नवीन आयुष्य तुझी वाट पाहील. तुझ्या सर्व चिंता दूर होतील. तुझ्या चेहऱ्यावर आनंद राहील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल. तुझे आरोग्य, संपत्ती, शांती टिकून राहील. बाळा, आता तुला माझी खरी गरज आहे. जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णाची होती, तशी आता तुला माझी गरज आहे. आणि हे युद्ध आपणच जिंकू हे लक्षात ठेव आणि आनंदात तुझे कार्य कर. तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्याच्या कर्माची शिक्षा देणार आहे. त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहे, पण तुला माहिती आहे, त्यामुळे तू चिंता करणे बंद कर. जेव्हा तुला असं वाटत असेल की समोरची व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट षडयंत्र रचत आहे, तो तुला खाली पडताना पाहू इच्छित आहे, तेव्हा तू कुणालाही न सांगता मनात आनंदी हो, कारण त्याचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे. तुझ्या शत्रूंशी तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही, कारण मी तुझ्यासोबत आहे आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. जिथे मी आहे तेथे दुष्ट लोकांची काहीही चालत नाही. ते सर्व काही मी पाहत आहे. बाळा, रडू नकोस. मी तुला इतकं बदलून टाकीन की तू स्वतःला आरशामध्ये पाहून आनंदी होशील आणि माझे नक्कीच आभार मानशील. पण मला ती अपेक्षा नाही. तू गरिबांची सेवा कर, अडलेल्यांना चांगला मार्ग दाखव. मित्रांनो, स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.